आज आपण ग्रेट मराठी ही कविता आणि मोराची कैफियत ही गोष्ट ऐकणार आहोत. पण त्याच्यापूर्वी गेल्या वेळेला मी तुम्हाला आठवण करायला विसरले होते की गोष्ट ऐकायची होती. कर्नल वसंत वेणुगोपाळ यांची गोष्ट आपण ऐकली होती आणि त्याच वेळेला मराठीमधल्या वेगवेगळ्या गोष्टी आपण बघितल्या होत्या. ज्याला आपण काय म्हणूया, एक कविता होती ना, एक अमेरिकन माणसाने केलेली. पण मी सांगायला असं विसरले होते की तुम्ही म्हणी आणि सुविचार तुम्ही पण गोळा करा, त्याचा खजिना तुमच्याकडे होऊन दे आणि गोष्ट ऐकल्यावर तुमच्या मनात काय आलं ते त्याच्यात तुम्ही करायचं होतं. याही वेळेला तेच आहे. यावेळेला पहिलं जे आहे ग्रेट मराठी हे मी पहिल्यांदा वाचते. ती मोठी आहे, मला कल्पना नाही किती वेळ लागेल, आणि मग आपण मोराच्या कैफियतीकडे वळूया. खरंच मला माहिती नव्हतं मी किती नशीबवान आहे. नवीन शिक्षण धोरण जाहीर झालं आणि मला कळलं की मातृभाषेतून शिक्षण घेणं किती महत्त्वाचं आहे. आणि मी मातृभाषेतूनच शिक्षण घेतो आहे हे खरंच मला माहिती नव्हतं. आसपासची मुलं स्मार्ट कपडे घालायची, फडाफड इंग्रजी बोलायची. आमच्याशी मराठीतून बोलण्यात त्यांना लाज वाटायची. मग आम्हालाही आईबाबांना विचारावं असं वाटायचं, आम्हाला मराठी शाळेत का घातलं. पण त्यांचाच विचार बरोबर होता हे मला खरंच माहिती नव्हतं. मातृभाषेतून शिक्षण खूप सोपं होतं आणि माझी मातृभाषा मराठी ती तर खूप महान आहे, ग्रेट आहे, जुनी जानीमानी आहे आणि एकेकाळी ती चक्क राष्ट्रभाषा होती. अटकेपासून कटकेपर्यंत सारीकडे होता मराठीचा बोलबाला. सारा पत्रव्यवहार आणि राजव्यवहार आणि कारभारही होता मराठीत. खरंच मला माहिती नव्हतं. संस्कृत भाषा सोडली तर अन्य खूपच थोड्या भाषा मराठी एवढ्या जुन्या आहेत. ती आहे खूप लवचिक, बदलत जाणारी, गंगेसारखी इतर भाषांना सामावून घेत मोठी होत जाणारी आणि समृद्ध होत जाणारी. खरंच मला माहिती नव्हतं. आता सुरू आहे शके 1942, शालिवाहन शक 1942. सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णी किंवा शालिवाहन यांनी परकीय आक्रमकांना शक, पालव आणि ग्रीकांचा पराभव केला आणि विजयाचं प्रतीक म्हणून सुरू केली नवी कालगणना शक अथवा शके. सातवाहन हा पहिला होता महाराष्ट्रातला ज्ञात राजवंश. त्यांची राजधानी होती प्रतिष्ठान, म्हणजे आत्ताचं पैठण. समृद्ध राज्य, त्याच्या खुणा विखुरल्या आहेत. नाणी, शिलालेख, पुतळे, लेणी, प्रस्तरलेख, वायू, विष्णू पुराण आणि मत्स्य पुराणात सुद्धा. खरंच मला हे माहिती नव्हतं. ऋग्वेदातील अपरांतक म्हणजेच पश्चिमेका देश म्हणजे माझा महाराष्ट्र. रामाला जेव्हा वनवासात पाठवलं तेव्हा तो आला दंडकारण्यात, म्हणजे आपल्या महाराष्ट्रातल्या नाशकात. पंचवटीत राहिले राम, लक्ष्मण आणि सीता. सीतेचं अपहरण करणाऱ्या रावणाला इथेच गरुडाने अडवलं, आमच्याच महाराष्ट्रात. खरंच मला माहिती नव्हतं. महाभारतातील कुंतल आणि विदर्भ हेही आहेत आमच्याच महाराष्ट्रात. नलदमयंतीच्या गोष्टीतील दमयंती आमच्या विदर्भातील. तर नळाचा नळदुर्ग हा उस्मानाबाद येथे होता आणि सम्राट अशोकाचं नाव मात्र मला माहिती होतं. पण उज्जैन वा नर्मदेच्या दक्षिणेकडे असलेल्या प्रदेशाचा उल्लेख प्रथम राष्ट्र म्हणून त्यानंच केला हे मात्र मला माहिती नव्हतं. खरंच मला माहिती नव्हतं की हेच मला माहिती नव्हतं की महाराष्ट्रातील किंवा इतिहासातील चालुक्य, यादव, राष्ट्रकूट हे ग्रेट राजवंश महाराष्ट्रावर राज्य करीत होते. 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय करणारा परशुराम महाराष्ट्राचा होता. समुद्र मागे हटवून त्यांनी चक्क नवी भूमी तयार केली. पार सुरत, पालघर, कोकण, गोवा, कोचीनपर्यंतची किनारपट्टी होती. ही सारी भूमी त्यांनी एका ब्राह्मणाला दान केली आणि तो गेला तपसाधनेला महेंद्रगिरी पर्वतावर. चिपळूणजवळचं परशुराम लोटे इथं येतो हा महेंद्रगिरी पर्वत, म्हणजे माझ्याच महाराष्ट्रात. हे विस्तारानं मला कोणी कधी सांगितलंच नव्हतं हो. दुर्दैवानी
इतर भारतवर्षाप्रमाणे महाराष्ट्रावरही 400 वर्ष राज्य केलं खरं, हे मला माहिती होतं. त्यांच्या विरोधात आवाज उठवणारा आणि त्यांची सत्ता उखडून टाकणारा राजा शिवाजी माझ्या महाराष्ट्राचा, हे पण मला माहिती होतं. इतिहासाच्या पुस्तकानं मला हे शिकवलं होतं. पण शाळा संपली. इतिहासाला मी बाय बाय आणि टाटा केलं की हो. कारण मला तो केवळ अभ्यासाचा विषय वाटत होता. त्याच्याशी माझी नाळ जुळली आहे हे मला उमगलंच नव्हतं. म्हणूनच मुघल म्युझियमचं नाव छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम होणार याचा अर्थच मला कळला नाही. नॉर्थ ईस्टमध्ये म्हणजेच आसाम आणि अरुणाचलमध्ये शिवाजी महाराजांचे पुतळे का आहेत हे मला कळत नव्हतं. आणि आम्हाला असा राजा मिळाला असता तर आम्ही त्याला डोक्यावर घेऊन नाचलो असतो, असं ब्रिटिश इतिहासकार का म्हणाले हे मला कळत नव्हतं. भोसल्यांचे पंतप्रधान पेशवे यांनी राज्याचं साम्राज्य केलं. राघोबांनी धचा मा केला हे मला कोणीतरी सांगितलं होतं. पण त्यांनीच मराठा साम्राज्य अटकेपासून कटकेपर्यंत विस्तारलं. दिल्लीच्या बादशाला नामधारी केलं हे मात्र मला कोणी सांगितलं नव्हतं. बाजीराव मस्तानी, त्याच्यावर नाटक आलं, सिरियल आली, चित्रपटही निघाला. पण कोणत्याच युद्धात म्हणजेच 38व्या वर्षी मरणारा बाजीराव 39 युद्ध खेळला आणि एकाही युद्धात न हरणारा बाजीराव, हे मात्र मला कोणी सांगितलं नव्हतं. खरंच माझ्या लक्षातच आलं नव्हतं की झाशीचे नेवाळकर कोकणातले, राणी लक्ष्मी सातारा पुण्याची, बडोद्याचे गायकवाड, इंदूरचे होळकर, शिंदे, थोडक्यात साऱ्या उत्तर दक्षिण भारतावर वर्चस्व होतं मराठा सरदारांचं. असो, कारल्याची बुद्ध लेणी, एकविरेचं देऊळ, किल्ले दुर्ग, अजंठा वेरूळची लेणी, कारल्या भाज्याची लेणी, पुस्तकं, बकरी, वेद हे पण अभ्यासाचे विषय असतात अगदी लहान वयापासून. म्हणूनच शाळा सहली नेतात तिथेच हेही मला कळलं नव्हतं. शाळा म्हणजे पुस्तक, शाळा म्हणजे परीक्षा, शाळा म्हणजे परीक्षा, शाळा म्हणजे नोकरी व्यवसायाचा पासपोर्ट, एवढंच फक्त मला माहिती होतं. मी मराठी माध्यमात शिकतो याची कुठेतरी होती मनात खंत. मनात कोसत होतो पालकांना. शाळा, शिक्षक, मित्र सारेच प्रिय होते, पण इंग्रजीच्या बडेजावापुढे फिके वाटत होते. ही माझी चूक आहे हे मला उमगत नव्हतं. पण आता मला कळलंय माझा महाराष्ट्र किती ग्रेट आहे, माझी मराठी किती मोठी आहे आणि माझे पालक किती शहाणे आहेत. आणि माझी शाळा माझी खूप 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 लाडकी आहे, माझ्या प्राणाहूनही प्रिय आहे. खरंच मला हे माहिती नव्हतं, पण आता मात्र मला हे कळलं आहे. अशी ही एक माझी द ग्रेट मराठी अशी ही कविता मला खूप आवडली. खरं तर ते कोणीतरी माहितीच्या फॉर्मॅटमध्ये दिली होती, पण तुम्हाला सोपं वाटावं म्हणून मी ती अशी गाण्याच्या फॉर्ममध्ये केली. आणि आता एक गोष्ट, मोराची कैफियत. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ब्रह्मदेवानी सगळं विश्व निर्माण केलं, पशु पक्षी प्राणी, आणि मग त्याला एकदा वाटतं की सगळ्यांना विचारावं तरी एकदा की सगळे तुम्ही खुश आहात का रे. आणि मग त्यांनी वेगवेगळ्या सभा बोलवल्या, माणसांच्या वेगळ्या, प्राण्यांच्या वेगळ्या, पशूंच्या वेगळ्या, सगळ्या पक्ष्यांची सभा त्यांनी एकदा बोलवली. आणि सगळ्यांना विचारलं, काय रे चिमणी खुश आहेस ना, काय रे कावळ्या खुश आहेस ना. सगळ्यांनी आपापली खुशी सांगितली आणि हळूहळू सगळे गेले. सगळ्यात शेवटी उरला मोर, आणि तो कोपऱ्यात बसून होता, तो रुसून होता. मोर आणि रुसून आहे, चक्क सरस्वतीचं वाहन आणि रुसून आहे. ब्रह्मदेवाला थोडी गंमत वाटली. तो म्हणाला, काय रे असा काय तू तर खरं सगळ्यात आनंदी असायला पाहिजेस, कारण तुला बनवताना मी किती मेहनत घेतली होती. मोर म्हणाला, कसली मेहनत घेतली होतीस, मला येता येता वाटेत कोकिळेने अडवलं की आणि चिडवलं. काय तुझा आवाज केकारव म्हणे, मांजरीसारखा, ओरडल्यासारखा, किंचाळलेला. गरुड मला हसला, माझ्यासारखा उंच थोडंच तुला उडता येतं. आणि बदक आणखीन कोणी मला म्हणालं, ब आमचे पाय कसे ते तर तुझे पाय. ब्रह्मदेव म्हणाला, मोरा तुला कोणी रे केलं भारताचा राष्ट्रीय पक्षी.
सरस्वतीनं तुला कसं रे निवडलं वाहन म्हणून? कारण तू तर अगदी वेडाच आहेस की रे. मोराला आणखी राग आला. अरे ब्रह्मदेव पण मला चक्क वेडा म्हणतोय. तो म्हणाला, अरे नाहीतर काय, ज्याच्या सरस्वतीचं वाहन प्रत्यक्ष विद्येची देवता तो तू आहेस, मयूर आहेस. तू आहेस सिखी, म्हणजेच तुझ्या डोक्यावर तुरा आहे. किती पक्षी आणि किती प्राणी, कोणाच्या डोक्यावर असा तुरा असतो रे? राजाला सुद्धा मुकुट ठेवावा लागतो आणि राजपद गेलं की जातो, पण तुझा मात्र जो तुरा आहे तो अलौकिक आहे. तू आहेस नीलकंठ, शक्क शंकराप्रमाणे तुझ्या गळ्यावर आहे निळी 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 शार अशा प्रकारची रेष. आणि तुझे पाय ज्याला सगळी हसली ना आहेत खरे थोडे काडीसारखे बारीक वेडेवाकडे, पण तुला खरं सांगू का, तू जेव्हा आकाशात ढग जमायला लागतात आणि तू त्यांना जेव्हा साद देतोस, केकारो करतोस ना, तेव्हा आसपासचे सगळे प्राणी पक्षी माणूससुद्धा जमा होतो रे. कारण त्यावेळेला तुझे पाय एका नृत्तिकेलाही लाजवेल असे नाचायला लागतात, हलायला लागतात. आणि तुझा पिसारा जो जड आहे म्हणून तुला उडता येत नाही, त्याचं सौंदर्य आता काय वर्णावं रे. हिरे पाचू माणकं मोती ती पण फिकी पडतील असे रंग आणि असं रंगाचं कॉम्बिनेशन. तो दिमाखात तो मोठाच्या मोठा पिसारा जो एरवी तुला उडायला त्रास देतो, तो घेऊन तुझ्या काटक आणि कणखर पायावर, वेड्यावाकड्या पायावर नाचायला लागलास ना, की त्याचं सौंदर्य अप्रतिम असतं, वाखडण्यासारखं असतं. डोळे भरून बघावं असं असतं. तुझं नृत्य करतच राहावंस आणि आम्ही बघतच राहावं. अगदी देवसुद्धा आम्ही जमा होतो आणि पावसाच्या रूपाने तुझ्यावर आशीर्वाद बरसत राहतो. सांग बरं, हे सुख कोणाला येतं? मोराला खरंच वाईट वाटलं की आपण उगाचच तक्रार केली. तो ब्रह्मदेवाला म्हणाला, एकदम सॉरी, पण मला ना खरंच वाईट वाटलं गरुडाने आणि कोकिळेने चिडवलं तेव्हा. मी तुझ्याकडे कैफियत करायची ठरवली खरी, की असं काय तू मला असे काय पाय दिलेस, असा का आवाज दिलास, का मला उडायला शिकवलं नाहीस. पण आता मला कळलं, जे काही तू मला दिलं आहेस ते अलौकिक आहे. जसं कवितेमधली मराठी किती ग्रेट आहे. म्हणजे मला वाटते एक शाळेत रेकॉर्ड लागते मराठी असे मातृभूमी, आणि त्याच्यामध्ये जरी आज ती राजभाषा नसे वगैरे वगैरे, पण तो काळही आता मागे पडला आहे बरं का. आणि मराठी मुलांनी परत लक्षात ठेवा की कोणताही न्यूनगंड बाळगू नका. मोराला जसं त्याचं सौंदर्य, मोराला जशी देवाने दिलेली देणगी त्याचं महत्त्व कळलं नव्हतं, तसेच थोडेसे आम्ही आहोत, बावळट मूर्ख. कारण आम्हाला आमचं सत्य माहिती नाही. ज्या दिवशी आम्हाला आमचं सत्य कळेल त्यावेळी आम्ही पण ग्रेट होऊ. तेव्हा असं हे ग्रेट मराठी आणि मोराची कैफियत अशी ही गोष्ट मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला हे शोधायचंच आहे. पुढच्या वेळेला मी एक आणखीन वेगळा प्रयोग करून बघणार आहे बरं का. गोष्टीचे पहिल्यांदा फक्त मुद्दे सांगणार आहे, ते तुम्ही मुद्दे लिहून घ्यायचे आणि त्या मुद्द्यांच्या आधारे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे गोष्टी मी सांगितले त्याच्यापेक्षा वेगळी गोष्ट बनवता येते का तेही बघायचं आहे. आणि म्हणी आणि सुविचार यांच्या मदतीने त्याला शीर्षकसुद्धा द्यायचं आहे. दरवेळेला लिहून काढावं लागतं असं नाही, त्याला वेळ मोडतो. पण मनातल्या मनात आम्ही कितीतरी वेळा गोष्टी घडवतो, मोडतो, परत रचतो, परत सुधारणा करतो. हो ना, अगदी सोपं असतं ते. बसल्या जागी झोपेत कधीही आपल्याला हे करता येतं. तेव्हा सगळ्यांना विश यू ऑल दी बेस्ट. परत भेटूया शनिवारी. मला वाटते नक्कीच तुम्हाला आजची कविता आणि गोष्ट आवडली असेल. थँक्यू व्हेरी मच. आय लव यू अ लॉट.